Very good morning to all dear students. Welcome back to my channel. On today we are going to learn about the next part from the chapter Gravitation of Science First of the 10th standard. So let me clear you in short what we have seen in a period of yesterday. So in yesterday's period we have seen about the gravitation and then Kepler's laws, etc. that you have to remind yourself. So on today what exactly we are going to learn about, that I will clear you here. So on today we are going to learn about the Newton's universal law of gravitation. What is the uniform circular motion? The next is here the Earth's gravitational force, and the fourth concept is Earth gravitation acceleration. तर आजच्या तासामध्ये आपल्याला हे मुख्य 4 कन्सेप्ट शिकायचे आहेत. नक्कीच हे कन्सेप्ट करण्यासाठी याच्या आधीचा व्हिडिओ जो की मी अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे पुढचे कन्सेप्ट समजायला सोपे जाणार आहेत. सो विदाउट वेस्टिंग टाइम कम टू द पॉइंट. व्हॉट इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? बाळांनो आपण सिम्पली लक्षामध्ये घेऊया. ग्रॅव्हिटेशन आणि युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये थोडा डिफरन्स आपल्याला दिसतोय. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एव्हरी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट ईच अदर. म्हणजेच या युनिव्हर्समध्ये कुठल्याही 2 वस्तूमध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे, ज्याचा विचार करताना आपण काल पाहिलं होतं अर्थ अँड मून. यस, देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अर्थ अँड मून ऑल्सो. थिंक व्हेन आय टॉकिंग अबाउट द युनिव्हर्स, मोठा कन्सेप्ट आहे. तर या युनिव्हर्समधल्या कुठल्याही 2 वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग आता लॉ काय सांगतोय? हा लॉ सांगतोय की हे फोर्स कसं असणार आहे, ह्या फोर्सचं ॲप्लिकेशन काय असणार आहे, आणि त्याच्यासाठीच न्यूटनने लॉ दिलेला आहे, ज्याला की आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणणार आहोत. सो लेट मी क्लिअर यू. अकॉर्डिंग टू धिस थेअरी और अ लॉ, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स द अदर ऑब्जेक्ट विथ अ स्पेसिफिक फोर्स. And what is the speciality of that force? The force is directly proportional to the product of masses of 2 objects and inversely proportional to the square of distance from their centers. नेमकं लॉ काय सांगतंय? 2 ऑब्जेक्ट्स आहे, दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाशी? टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दॅट 2 ऑब्जेक्ट्स अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम दॅट सेंटर्स. डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशनमध्ये मी ही परत तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण युनिव्हर्सल ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार प्रत्येक 2 वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, या ठिकाणी न्यूटनने सांगितलेलं आहे. म्हणजे आपण त्याला एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. m1 आणि m2, मास 1 मास 2, d म्हणजे डिस्टन्स इन बिटवीन देम, हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर याला मी एक्सप्लेन करतोय. So here you can see the blue colored object is m1 and the green colored object is m2 and there is a force of attraction. काळजीपूर्वक पाहूया. दोघांच्या सेंटरपासून जर आपण अंतर काढलं तर ते d न डिनोट केलेलं आहे आणि डायग्रामचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. मग या दोघांमध्ये जो काही फोर्स आहे तो कुठल्या प्रमाणात असणार आहे, तर लॉ आपल्याला सांगतोय, जो की या ठिकाणी रिप्रेझेंट केला गेला आहे अशा पद्धतीनं, that F is directly proportional to m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. म्हणजे फायनली आपण लॉला कसं सांगू शकतोय, तर आपण या ठिकाणी लॉ असा क्लिअर करू शकतो. अकॉर्डिंग टू धिस थेअरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स अँड इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर हा लॉ तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होतोय, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, आणखीन त्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. Now the next is here we are going to talk about what is the uniform circular motion. मित्रांनो, आपण मागे शिकलेलं आहे की सर्क्युलर मोशन म्हणजे काय? When the object is revolving in a circular path, that is nothing but the circular motion. मग त्याच्या आधी आता एक शब्द लावला जातोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. What is the meaning of uniform? When the object covers equal distances in equal intervals of time, that is nothing but the uniform. 9th मध्ये हा कन्सेप्ट आपण शिकलेला आहे. ट्राय टू रिमाइंड अमर अकबर अँथनी या उदाहरणामध्ये आपण ते लक्षामध्ये घेतलेलं होतं. वॉट एव्हर. सो व्हॉट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? तर आपल्याला त्याला डिफाईन असं करता येईल, दॅट when the object is moving in a circular path with a constant speed, that is called as uniform circular motion. What does mean constant speed? की त्याच्या स्पीडमध्ये कुठलाही बदल होत नाही आहे, एका विशिष्ट स्पीडनं ते ऑब्जेक्ट फिरत आहे. जसं की 40 किलोमीटर पर आवर, तर ही स्पीड जर कॉन्स्टंट असेल, देर इज नो चेंज. 40 किलोमीटर टू 50 किलोमीटर होत नाही आहे किंवा 30 किलोमीटर होत नाही आहे. इट इज गोइंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड.
आणि त्याच्यामध्येही तो जेव्हा ऑब्जेक्ट रोटेट होतोय 40 किलोमीटर पर आवर तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. सो दिस इज नथिंग बट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे आपण लक्षामध्ये घ्यायचं. मोस्ट इम्पॉर्टंट द कॉमन एक्झाम्पल ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज दॅट द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आणखीन इंटरेस्टिंग पॉईंट आपलं लक्षात घ्यायचं. सनच्या भोवताली फिरणारे जे प्लॅनेट्स आहेत ते फिरत असताना कशा पद्धतीनं फिरतात तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. and what is the reason behind it? Again we have to go to the back point that the centripetal force is acting on them. मग प्रश्न येतो परत सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. मागच्याच तासामध्ये आपण पाहिलेला आहे द फोर्स सिकिंग टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे सनकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो या सगळ्या प्लॅनेट्सला अट्रॅक्ट करतोय आणि त्या फोर्समुळं हे प्लॅनेट्स या सनच्या भोवताली रोटेट होतात. त्यालाच आपण काय म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. डेफिनेटली याच्यावरनं तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नाव वी हॅव टू थिंक अबाउट व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच जो सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड काय असेल याचा विचार करताना आपण लक्षात घेऊया यम मास असलेला ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सनच्या भोवताली फिरतोय. त्याचं मास आहे यम, त्याची व्हेलॉसिटी आहे व्ही आणि आर म्हणजे काय तर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. सेंटरपासनं ऑर्बिटची जी काही अंतर आहे त्या दोघांमधलं अंतर जे आहे ते आपण आरने डिनोट केलं आहे. तर यावेळी सेंट्रिपिटल फोर्स कॅन बी डिनोटेड इन सच अ वे दॅट एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. द नेक्स्ट कन्सेप्ट इज अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सिम्पली यापूर्वीही मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. When you are throwing any object to the upward side, what happens? It goes to a certain height but again fall down. Why it is falling down? Because the force of gravitation of the earth acting on it, and that is nothing but the earth's gravitational force. हे आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घ्यायचं आहे. The next concept we are going to learn about the very interesting earth's gravitational acceleration. थोडासा डिफरन्स आहे. आधी आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणलं होतं, आता आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणतो. ॲक्सेलरेशन हा शब्द याच्यापूर्वीही तुम्ही ऐकलेला आहे. काय हो ॲक्सेलरेशन म्हणजे? सिम्पली ॲक्सेलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आणखीनही सोपं करून आपण याला लक्षामध्ये घेऊया. समजा एखादी वस्तू तुम्ही हवेमध्ये फेकताय, ती वरपर्यंत जाणार आहे आणि एका विशिष्ट उंचीवर गेल्याच्या नंतर खाली पडणार आहे कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय आहे. मग परत प्रश्न असा येतो त्या उंचीवरनं खाली पडेपर्यंत तिची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते का? ऑफकोर्स ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. कारण वरू खाली पडत असताना जशी जशी ती पृथ्वीकडे वस्तू पडणार आहे त्याच्यावरचा फोर्स वाढणार आहे आणि त्याची व्हेलॉसिटीसुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. मग आधी व्हेलॉसिटी कमी होती, खाली पडत असताना थोडीशी जास्त झाली, आणखीन जास्त झाली, आणखीन जास्त झाली, म्हणजेच व्हेलॉसिटीमध्ये बदल झाला आणि यालाच आपण काय म्हणतोय ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन. मग अर्थ्स ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन म्हणजे काय? द अर्थ अप्लाइज फोर्स ऑन अ ऑब्जेक्ट अँड प्रोड्युसेस ॲक्सेलरेशन इन इट. दॅट इज नथिंग बट द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन and it is denoted by the small letter G. Then question arises, what is the value of G on the surface of earth? त्यासाठी तुम्ही सर्वजण इथं इक्वेशन पाहू शकताय की G ची व्हॅल्यू आपण कसं काढणार आहोत. तर आपल्याला हे इक्वेशन प्रयत्नपूर्वक समजून घ्यावं लागणार आहे. तर सर्वांना माहीत आहे F इज इक्वल टू GM डिवाइड बाय आर स्क्वेअर. याचा अर्थ काय हो? कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ, स्मॉल m म्हणजे मास ऑफ दॅट फॉलिंग ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपणास सेकंड इक्वेशन माहीत आहे F इज इक्वल टू mg म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन इज नथिंग बट द फोर्स. यावरनं आपण आता इक्वेशन कशा पद्धतीनं मांडू शकतोय? Fची किंमत Gm जर आपण कन्सिडर केलेली असेल तर त्या Gmच्या ऐवजी आपण या ठिकाणी F मांडू शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन असं मिळणार आहे G इज इक्वल टू Gm डिवाइड बाय आर स्क्वेअर. G इज इक्वल टू GM डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि फायनली जर आपण या इक्वेशन कॅल्क्युलेट केल्या तर आपल्याला इक्वेशनची व्हॅल्यू मिळते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या इक्वेशनमध्ये महत्त्वाचा भाग F इज इक्वल टू mg असेल तर mgची किंमत आपण काय घेऊ शकतो? GM डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि या पद्धतीनं Gची
व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ अर्थ या ठिकाणी आपण मिळवतो. परत प्रश्न आहे, अर्थ ही पूर्णपणे सर्क्युलर नाही. काही ठिकाणी अर्थचा जो काही भाग आहे तो थोडासा चपटा आहे, काही ठिकाणी थोडासा फुगीर आहे, ज्याला की आपण आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये समवेअर द पार्ट इज बल्गड अँड समवेअर द पार्ट इज फ्लॅटर. आणि अगदीच आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्रॉपर सांगायचं म्हणलं तर आपल्याला सांगता येईल, ॲट द इक्वेटर द पार्ट इज बल्गड अँड ॲट द पोल द पार्ट इज फ्लॅटर. मग जेव्हा पृथ्वी फ्लॅट होते किंवा बल्ग होते, परत त्याच्या रेडियसमध्ये काय होतं, त्या ठिकाणी चेंज होतं. मग आपण इक्वेशन जीचं फाइंड आउट करताना काय म्हणत आहोत की इक्वेशन जर आपल्याकडे जीचं मिळालं असेल तर कॅल्क्युलेशन करताना आपल्याला आरचा पण या ठिकाणी प्रॉपर विचार करायचा आहे. म्हणजेच अकॉर्डिंगली आपल्याला परत या ठिकाणी व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी हे 3 इक्वेशन पाहायचे आहेत. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, त्याच्यानंतर चेंज विथ द हाईट, अँड द लास्ट इज दॅट चेंज विथ द डेप्थ. मग पहिल्यांदा आपण लक्षामध्ये घेऊया, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ याचा विचार करताना व्हॅल्यू या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. जसं की काही ठिकाणी आकार बल्ग आहे आणि काही ठिकाणी आकार कसा आहे, फ्लॅट आहे. तर ही व्हॅल्यू नियर अबाउट कशी असते, इट इज हायेस्ट दॅट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल्स and it decreases slowly and it is lowest at the equator that is 9.78. आता चेंज विथ हाईट हा सेकंड पॉईंट आपण लक्षामध्ये घेतला तर जसं पृथ्वीपासून आपण उंच उंच जाऊया त्याच्या व्हॅल्यूमध्ये काय बदल होतो आपल्याला याचा विचार करायचा. ॲज द हाईट इन्क्रीजेस फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी ऑफकोर्स डिक्रीजेस. हा पॉईंट चेंज विथ द हाईट आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे. And the next is there, what about the change with depth? आता कन्सिडर करा, पृथ्वीच्या सरफेसवरनं तुम्ही पृथ्वीच्या आतमध्ये जाताय. मग जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या आतमध्ये जाऊन सेंटरला जाणार आहात तेव्हा ऑफकोर्स जीची व्हॅल्यू आहे किती होणार आहे, 0 होणार आहे. याचा अर्थ सरफेसपासून पृथ्वीच्या सेंटरकडे तुम्ही जात असताना जीची व्हॅल्यू नक्कीच काय होते, डिक्रीज होते. म्हणजे आपण फायनल आता या ठिकाणी सांगूया फर्स्ट कन्सेप्टमध्ये चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, तर ती काय होते, इक्वेटरपाशी त्या ठिकाणी ही व्हॅल्यू हायेस्ट असणार आहे आणि त्यानंतर पोलपाशी हायेस्ट असणार आहे आणि इक्वेटरपाशी लोवेस्ट असणार आहे. सिमिलरली चेंज विथ द हाईटमध्ये काय घडणार आहे, ही व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे आणि सिमिलरली चेंज विथ द डेप्थमध्ये काय होणार आहे, ही व्हॅल्यू परत एकदा डिक्रीज होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला की अर्थचं ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन असं म्हणतात, याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपण 4 कन्सेप्ट या ठिकाणी शिकलेल्या आहेत. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यानंतर अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्यानंतर अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. पुन्हा एकदा तुम्ही या सर्वच पॉईंट्सचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे, थोडंसं वाचन करायचं आहे, ज्यावरनं हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला मॅक्झिमम क्लिअर होतील. आता शेवटच्या पिरियडमध्ये म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये मी या पाठातले शेवटचे सगळेच पॉईंट्स घेणार आहे आणि उद्याच्या तासामध्ये हा पाठ जवळपास पूर्ण होईल. याची आपण सर्वांनी पूर्ण करण्याची काळजी घेऊया, प्रयत्न करूया. सो वी विल मीट इन द नेक्स्ट पिरियड. टिल देअर टेक केअर, बाय, टाटा अँड सी यू.